संसदेचे अधिकार आणि कार्य याविषयी माहिती घ्यायची आहे. संसद हे आपल्या देशाचं कायदेमंडळ आहे आणि कायदा करणं हे त्याचं प्रमुख काम आहे. परंतु एवढंच काम संसदेचं नाही, तर या व्यतिरिक्त देखील अनेक कामे संसद करत असते. आर्थिक कार्य, न्यायिक कार्य, तसंच काही निवडणुकांमध्ये देखील संसदेचा सहभाग असतो. जसं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकांमध्ये संसदेचे सदस्य मतदान करत असतात. तर अशा कायदा करण्याव्यतिरिक्त इतर अनेक कार्य हे संसदेला पार पाडावी लागतात आणि त्यांचीच आता आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर आपण काय करतोय की संसदेचे अधिकार आणि कार्य हे यांची विभागणी करत आहोत. तर ती विभागणी पहिल्यांदा कशी करतोय ते बघा. कायदेविषयक अधिकार कार्य, त्यानंतर कार्यकारी अधिकार, त्यानंतर वित्तीय अधिकार, त्यानंतर घटनात्मक अधिकार, त्यानंतर न्यायिक अधिकार, निवडणूक विषयक अधिकार. तर अशा या 6 भागामध्ये आपण संसदेचे जे अधिकार आणि कार्य आहेत त्यांची विभागणी करून मग त्याचा अभ्यास करणार आहोत. तर मग त्यातला पहिला प्रकार लक्षात घेऊयात, ते म्हणजे कायदेविषयक अधिकार. आता याविषयी आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे की संसदेमध्ये कायदा करण्याचं काम चालतं आणि तो कायदा कसा केला जातो त्याची आपण प्रक्रिया पाहिलेली आहे. तर आता याआधी मी सांगितलं होतं की आपण संघराज्य पद्धती स्वीकारलेली आहे आणि त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये 2 स्तरावरती राज्यकारभार चालतो, राज्य आणि केंद्र. केंद्रावरच्या कायदेमंडळाला आणि राज्यावरच्या कायदेमंडळाला कायदे करण्याचे जे अधिकार आहेत त्याची विभागणी झालेली आहे आणि ही विभागणी 7व्या परिशिष्टात दिलेली आहे. त्यामध्ये 3 सूच्या दिल्यात. केंद्र सूचीमधले जे विषय आहेत त्यावरती फक्त संसदेलाच कायदा करता येतो. त्यानंतर राज्य सूचीतल्या विषयावरती राज्यांना कायदा करता येतो, परंतु काही विशिष्ट परिस्थितीमध्ये संसद देखील राज्य सूचीतल्या विषयावरती कायदा करू शकते. मग त्यामध्ये राज्यसभेने विशेष ठराव पारित करून तशी राज्यसभा परवानगी संसदेला देते. त्याचबरोबर राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागू केली जाते त्यावेळी देखील संसद राज्य सूचीतल्या विषयावरती कायदा करू शकते. तसंच राष्ट्रपती राजवट लागू केली जाते तेव्हा संसद राज्य सूचीतल्या विषयावरती कायदा करू शकते. तसंच काही वेळा 2 किंवा अधिक राज्य संसदेकडे मागणी करतात की राज्य सूचीतल्या विषयावरती आमच्यासाठी कायदा करा, तर त्यावेळी देखील संसद राज्य सूचीतल्या विषयावरती कायदा करू शकते. म्हणजे अशा काही विशेष परिस्थितीमध्ये संसद ही राज्य सूचीतल्या विषयावरती देखील कायदा करू शकते. परंतु सर्वसाधारण परिस्थितीमध्ये फक्त राज्यच त्यावरती कायदा करू शकतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरी एक सूची असते की ज्यामध्ये राज्य आणि केंद्र हे दोघे देखील कायदा करू शकतात. म्हणजे संसद आणि राज्याची विधिमंडळे हे दोन्ही देखील त्या विषयावरती कायदा करू शकतात आणि असे विषय समवर्ती सूचीत दिलेले असतात. तर हे काय आहे, कायदेविषयक विषयांची विभागणी आहे संसद आणि राज्य विधिमंडळे यांच्यामध्ये आणि त्यानुसार संसदेला केंद्र सूचीतल्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार तर आहेच, समवर्ती सूचीमध्ये देखील आहे आणि काही विशिष्ट परिस्थितीत राज्य सूचीवर मधल्या विषयावरती देखील संसदेला कायदा करता येतो. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. हा आहे संसदेचा कायदा विषयक अधिकार. त्यानंतर दुसरा आहे कार्यकारी अधिकार. कार्यकारी अधिकार अंतर्गत संसदेला काय काम करावं लागतं किंवा काय अधिकार आहेत, तर कार्यकारी विभागावरती नियंत्रण ठेवणं तसंच कार्यकारी विभागाची निवड करणं हे 2 प्रमुख कामे संसदच करते. कारण बघा, कार्यकारी विभागामध्ये कोणाचा समावेश होतो, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. आणि हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे संसदेचे सदस्य असतात. म्हणजे संसदेच्या सदस्यामधूनच त्यांची काय होते, निवड होते. ज्या पक्षाला लोकसभेत बहुमत मिळतं त्या पक्षाचे संसदेतले सदस्य मंत्रिपदी नेमले जातात. तर कार्यकारी मंडळाची निवड ही संसदेमधून होते. तसंच आपण याच्या आधी पाहिलेलं आहे की संसद वेगवेगळ्या साधनाद्वारे या कार्यकारी मंडळावरती नियंत्रण ठेवत असते. जसं मग स्थगन प्रस्ताव असेल, प्रश्नोत्तराचा तास असेल, 0 तास किंवा त्याला आपण 0 प्रहर म्हणतो, असे वेगवेगळी संसदीय साधने वापरून संसदेतले जे सदस्य आहेत ते कार्यकारी विभागावरती नियंत्रण ठेवत असतात. त्यांना प्रश्न विचारतात, त्यांची बांधिलकी व्यक्त करायला सांगतात, वेगवेगळ्या विषयावरती त्यांची मते जाणून घेतात आणि हे संसदेला हा अधिकार आहे. यालाच आपण म्हणतो कार्यकारी अधिकार. थोडक्यात काय, तर या अधिकाराअंतर्गत संसद कार्यकारी विभागावरती नियंत्रण ठेवत असते. त्यानंतर आहे तिसरा अधिकार, तो म्हणजे वित्तीय अधिकार. आपण पाहिलं की प्रमुख वित्तीय काम कोणतं आहे, अर्थसंकल्प मंजूर करणे.
अर्थसंकल्प मंजूर करण्याचं काम संसद करते आणि सरकारला किंवा कार्यकारी विभागाला संसदेच्या संमतीशिवाय कोणत्याही स्वरूपाचा खर्च करता येत नाही, तसंच कोणताही कर आकारता येत नाही. तर हे संसदेचे काय आहेत? आर्थिक अधिकार आहेत की अर्थसंकल्प मंजूर करणे. आता फक्त अर्थसंकल्पाच्या माध्यमातूनच संसद कार्यकारी विभागावरती नियंत्रण ठेवते असं नाही, तर तिच्या 3 आर्थिक संसदीय समित्या असतात. लोकलेखा समिती असते, एक अंदाज समिती असते आणि एक सार्वजनिक उपक्रम समिती असते. तर या 3 आर्थिक समिती आहेत संसदेच्या. या 3 समित्यामार्फत देखील कार्यकारी विभागावरती आर्थिक बाबतीत नियंत्रण ठेवलं जातं. तर हे संसदेचे वित्तीय अधिकार आहेत. त्यानंतर पुढचा पाहूयात, घटनात्मक अधिकार. आता घटनात्मक अधिकार म्हणजे काय? तर जी आपल्या देशाची घटना आहे त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. म्हणजे घटना दुरुस्तीच्या माध्यमातून संसद घटनेमध्ये बदल करू शकते. परंतु याचा अर्थ असाही नाही की संसदेला अमर्यादपणे घटना दुरुस्ती करता येते. त्यावरती मूलभूत संरचनेचं काय आहे? बंधन आहे. तर आपल्या केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की घटनेचा मूलभूत भाग सोडून इतर भागामध्ये संसदेला बदल करता येतो. तर हे संसदेचे काय आहेत? घटनात्मक अधिकार आहेत. घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. त्यानंतर पुढचा अधिकार आहे तो म्हणजे न्यायिक अधिकार. न्यायिक अधिकारामध्ये काय गोष्टी समाविष्ट होतात ते बघा. तर न्यायिक अधिकाराअंतर्गत संसदेला अपमान करणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे संसदेचं कोणतंही गृह असेल, लोकसभा किंवा राज्यसभा, तर त्या गृहाचा अपमान करणाऱ्याला शिक्षा करण्याचा अधिकार संसदेला आहे किंवा त्या गृहाला आहे. आणि हे संसदेचं एक न्यायिक अधिकार आहे. तसंच सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून जर बडतर्फ करायचं असेल तरी तो अधिकार संसदेलाच आहे. विशेष बहुमताने ठराव संमत जेव्हा संसद करते तेव्हाच सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून काढता येऊ शकतं. तर हे काय आहेत? संसदेचे न्यायिक अधिकार आपण यांना म्हणू शकतो. एक म्हणजे संसदेच्या गृहाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा करणं, आणि दुसरा म्हणजे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांना पदावरून बडतर्फ करणारा ठराव संमत करणं. त्यानंतर बघा पुढचं आहे ते म्हणजे निवडणूक विषयक अधिकार. आता निवडणूक विषयक अधिकार हे संसदेला कोणते आहेत ते बघा. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांच्याही निवडणुकीमध्ये संसदेच्या सदस्यांचा समावेश असतो. म्हणजे संसदेचे सदस्यच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती काय करतात? निवडणुकीमध्ये त्याच्या मतदान करतात आणि हा त्यांचा एक निवडणूक अधिकार आहे. तसंच निवडणुकीसंबंधी काही कायदा करायचा असेल, म्हणजे आपल्या देशात लोकसभेच्या, राज्यसभेच्या, तसंच विधानसभा आणि विधान परिषदेच्या ज्या निवडणुका होतात त्या निवडणुकांसंबंधी काही तरतूद करणारा जर कायदा करायचा असेल तर तो फक्त संसदेलाच अधिकार आहे. हा देखील संसदेचा काय आहे? निवडणूक विषयक एक अधिकार आहे. एक अधिकार म्हणजे काही प्रमुख पदांच्या निवडणुकीमध्ये भाग घेणं, मतदान म्हणून. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती हे आपण उदाहरण घेऊ शकतो. तर दुसरा म्हणजे निवडणुकीबाबतच तरतूद करणारा कायदा करणं आणि संसद किंवा राज्य विधिमंडळ यांच्या निवडणुका ज्या होतात त्याविषयी तरतूद करणारा कायदा हा संसदेला करता येतो. तर हा संसदेचा निवडणूक विषयक अधिकार आहे. तर या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपण संसदेचे अधिकार आणि कार्य या 6 गटामध्ये विभागून पाहिले. आता या 6 व्यतिरिक्त आणखी काही कार्य करत असते संसद. जसं आणीबाणी घोषित देशात केली जाते तर त्या आणीबाणीला संसदेची मान्यता घेणं गरजेचं असतं. म्हणजे आणीबाणी घोषित झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही गृहांनी त्या आणीबाणीला संमती देणं गरजेचं असतं. तसेच जेव्हा राष्ट्रपती अध्यादेश काढतात तर त्या अध्यादेशालाही संमती देणं हे संसदेचा अधिकार आहे किंवा कार्य आहे. एखाद्या राज्यामध्ये जर विधान परिषद तयार करायची असेल, निर्माण करायची असेल किंवा एखाद्या राज्यातली विधान परिषद रद्द करायची असेल तर तो अधिकार देखील संसदेला आहे आणि संसद कायदा करून नवीन विधानसभा स्थापन करू शकते किंवा एखाद्या राज्यातली विधानसभा रद्द करू शकते. तर हे देखील अधिकार आणि कार्य संसदेला करावी लागतात. तर अशा पद्धतीने आपण संसदेचे अधिकार कोणते किंवा संसदेला कोणती कार्य करावी लागतात ते आपण पाहिलेलं आहे. यानंतर आपल्याला एक छोटा घटक पाहायचा आहे ते म्हणजे राज्यसभेच्या स्थान. म्हणजे राज्यसभेचं जे
स्थान आहे आपल्या संसदेमध्ये त्याविषयी आपल्याला थोडी चर्चा करायची आहे. आता राज्यसभा आणि लोकसभा हे आपल्या संसदेचे दोन गृह आहेत, बरोबर. परंतु राज्यसभेला लोकसभेच्या बरोबरचं स्थान आहे का? का राज्यसभेला लोकसभेपेक्षा खालचं स्थान आहे, दुय्यम स्थान आहे? तर हे आपल्याला आता पाहायचं आहे. तर आता लक्षात घ्या की आपल्या घटनेमध्ये केलेल्या तरतुदीनुसार काही बाबतीमध्ये राज्यसभेला लोकसभेच्या बरोबरीचं स्थान दिलेलं आहे, काही बाबतीमध्ये राज्यसभेला लोकसभेपेक्षा दुय्यम स्थान दिलेलं आहे, तर काही बाबतीमध्ये राज्यसभेला लोकसभेपेक्षाही वरचढ किंवा महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. तर या तिन्ही पातळीवरती आपल्याला राज्यसभेचं स्थान कसं आहे, कोणत्या बाबतीमध्ये ते लोकसभेच्या बरोबर आहे, कोणत्या बाबतीत लोकसभेपेक्षा दुय्यम आहे आणि कोणत्या बाबतीत लोकसभेपेक्षाही महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर मग पहिल्यांदा आपण पाहूयात की राज्यसभेचं लोकसभेच्या समान असणारं स्थान. तर कोणकोणत्या बाबतीमध्ये राज्यसभेला लोकसभेच्या समान स्थान आहे? तर यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे सर्वसाधारण कायद्याची विधेयकाची मांडणी आणि कायद्याला संमत करणं. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये विधेयकाची मांडणी आणि तो संमत करणं. तर ह्या बाबतीत काय आहे की राज्यसभा आणि लोकसभेला समान अधिकार आहेत. आपण पाहिलेलं आहे की साधारण विधेयक हे लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीमध्येही मांडता येतं. या बाबतीत काय आहे, लोकसभा आणि राज्यसभेला समान अधिकार आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक. घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीमध्ये राज्यसभेला लोकसभेच्या बरोबरचं स्थान आहे. आपण याआधीही सांगितलं आहे की घटना दुरुस्ती विधेयक जे आहे ते लोकसभा आणि राज्यसभा यांनी स्वतंत्रपणे संमत करणं गरजेचं असतं. तिथे संयुक्त बैठक घेता येत नाही. त्यामुळे राज्यसभेला लोकसभेच्या बरोबरीचं स्थान या घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबत आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे ते म्हणजे राष्ट्रपती, न्यायाधीश, महालेखापरीक्षक किंवा निवडणूक आयुक्त जे असतात आपल्या देशाच्या निवडणूक आयोगाचे, त्यांना पदावरून काढणं. म्हणजे राष्ट्रपतीला महाभियोगाद्वारे पदावरून काढणं असेल किंवा सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ची पदावरून बडतर्फी करायची असेल, महालेखापरीक्षक आपला जो असतो कॅग त्याला पदावरून काढायचं असेल, तर यासाठी संसदेच्या दोन्ही गृहांनी विशेष बहुमताने ठराव संमत करणं गरजेचं असतं. आणि इथं देखील राज्यसभेला लोकसभेच्या बरोबरीचं स्थान आहे. म्हणजे इथे फक्त लोकसभेलाच एखाद्या व्यक्तीला पदावरून काढण्याचा अधिकार नाही, तर लोकसभा आणि राज्यसभा दोघांनीही ठराव संमत केल्यानंतरच राष्ट्रपती असेल, न्यायाधीश असेल किंवा महालेखापरीक्षक असेल यांना पदावरून काढता येतं. तर इथेही राज्यसभेला लोकसभेच्या समान स्थान आहे. पुढचा चौथा मुद्दा आहे ते म्हणजे संस्थांच्या अहवालावरती चर्चा. म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या घटनात्मक प्रमुख संस्था आहेत जसं UPSC असेल किंवा कॅग असेल, तर हे दरवर्षी त्यांचे वार्षिक अहवाल सादर करत असतात आणि हे अहवाल संसदेच्या दोन्ही गृहापुढे मांडले जातात. त्यांच्यावरती चर्चा करण्याचा अधिकार या दोन्ही गृहांना आहे आणि या बाबतीत राज्यसभेचं स्थान हे लोकसभेच्या बरोबरीचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आणीबाणी घोषणांना मान्यता देणं. आपण अगोदरच सांगितलं की देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही गृहांनी त्या आणीबाणीला 1 महिन्याच्या आत मान्यता देणं गरजेचं असतं आणि मान्यता दिल्यानंतरच ती आणीबाणी कायम राहू शकते, अन्यथा ती रद्द होते. तर या बाबतीत देखील राज्यसभेला लोकसभेच्या बरोबरीचंच स्थान आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रपतीने काढलेल्या अध्यादेशाला मान्यता देणं. जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू नसतं तेव्हा राष्ट्रपती काय करतात, अध्यादेश काढतात. तर त्या अध्यादेशाला देखील जेव्हा पुन्हा अधिवेशन भरतं तेव्हा त्या अधिवेशनामध्ये मान्यता मिळणं आवश्यक आहे, अन्यथा तो अध्यादेश रद्द होतो. त्यानंतर स्वतःचे नियम बनवणं. म्हणजे लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल तर ते गृह स्वतःचे नियम स्वतः बनवू शकतं. तर हा अधिकार लोकसभेलाही आहे आणि राज्यसभेलाही आहे. म्हणून आपण या बाबतीत म्हणू शकतो की राज्यसभा जी आहे ती लोकसभेच्या समान पातळीवर आहे. त्यानंतर मंत्री, पंतप्रधान यांची जी निवड आहे याबाबतही लोकसभा आणि राज्यसभेला समान स्थान आहे. कारण लक्षात घ्या की पंतप्रधान किंवा कोणताही मंत्री हा एकतर लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही गृहाचा सदस्य असू शकतो. त्याच्या बाबतीमध्ये राज्यसभेला लोकसभेच्या बरोबरीचं स्थान दिलेलं आहे. तर या ज्या आपण बाबी पाहिल्या तर या सगळ्या बाबतीमध्ये राज्यसभेला लोकसभेच्या बरोबरीचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे बहुतांशी गोष्टीमध्ये
राज्यसभेला लोकसभेच्या समान स्थान आहे. परंतु काही बाबतीमध्ये राज्यसभेला दुय्यम स्थान दिलेलं आहे. तर आता त्या बाबी पाहूयात की ज्या बाबतीमध्ये राज्यसभेला लोकसभेपेक्षा दुय्यम स्थान आहे. तर त्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक बाबी आहेत. कोणकोणत्या? तर धनविधेयक असेल किंवा अर्थसंकल्पाला मंजुरी देणं किंवा अर्थसंकल्पावरती मतदान घेणं असेल किंवा अर्थसंकल्पाच्या वेळी ज्या अनुदान मागण्या मांडल्या जातात तर त्या अनुदान मागण्यावरती मतदान करणं किंवा साधारण विधेयकाच्या बाबतीमध्ये संयुक्त बैठक घेणं. तर हे काय आहेत की या बाबी राज्यसभेचं लोकसभेच्या तुलनेत असणारं स्थान दुय्यम आहे हे दाखवतात. कारण बघा, अर्थसंकल्प फक्त लोकसभेतच आपल्याला त्याच्यावरती मतदान घेता येतं. तसंच अनुदान मागण्या ज्या आहेत त्यांच्यावरती देखील फक्त लोकसभेतच मतदान होतं. तसंच जे धनविधेयक आहे त्या बाबतीतही लोकसभेतच मतदान होतं. राज्यसभेला त्यामध्ये फक्त चर्चा करून शिफारस सुचवता येतात. तर अशा पद्धतीनं या बाबतीमध्ये राज्यसभेचं जे स्थान आहे ते दुय्यम आहे. आणखी एका महत्त्वाच्या बाबतीमध्ये राज्यसभेचं स्थान दुय्यम आहे ते म्हणजे अविश्वास ठराव. अविश्वास ठराव हा फक्त लोकसभेतच मांडता येतो आणि या अविश्वास ठरावाच्या मार्फत कार्यकारी विभागाला पदावरून बडतर्फ करण्याचा अधिकार हा लोकसभेला आहे, परंतु तो राज्यसभेला नाही. हे देखील काय दाखवतं की राज्यसभेचं स्थान हे कार्यकारी विभागाला पदावरून काढण्याच्या बाबतीत किंवा मंत्रिमंडळ बरखास्त करण्याच्या बाबतीत म्हणजेच अविश्वास ठरावाच्या बाबतीत लोकसभेपेक्षा काय आहे? दुय्यम आहे. आणि तिसरी एक दुय्यम महत्त्वाची गोष्ट की ज्या बाबतीत राज्यसभा ही दुय्यम ठरते तर ते म्हणजे संयुक्त बैठक. आपण पाहिलेलं आहे की काही विधेयके, सर्वसाधारण विधेयके जेव्हा दोन्ही गृहामध्ये मतभेद निर्माण होतात तेव्हा त्यांच्यामध्ये डेडलॉक तयार होतो आणि मग राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावतात आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये मतदान घेऊन निर्णय घेतला जातो. पण यावेळी लोकसभेची सदस्य संख्या जास्त असल्यामुळे राज्यसभेवरती ते काय ठरतं तर वरचढ ठरतं आणि ही संयुक्त सभा किंवा संयुक्त बैठक हे देखील राज्यसभेचं स्थान दुय्यम असल्याचंच दाखवते. म्हणजे थोडक्यात काय, आर्थिक बाबी, कार्यकारी मंडळावरती जे काही नियंत्रण आहे त्याला पदावरून काढण्याचं, तर या दोन बाबतीमध्ये राज्यसभेचं स्थान हे काय आहे? लोकसभेपेक्षा काय आहे? दुय्यम आहे. आणि प्रामुख्याने आर्थिक बाबतीमध्ये. असं जरी असलं तरी काही बाबतीमध्ये मात्र राज्यसभेला लोकसभेपेक्षा जास्तीचे अधिकार दिलेले आहेत. मग त्या बाबी कोणत्या? तर त्याही लक्षात घ्या. यामध्ये फक्त दोनच गोष्टी आहेत की त्या दोन बाबतीमध्येच राज्यसभेला लोकसभेपेक्षा जास्त अधिकार आहेत. ते म्हणजे एक आहे की ज्यामध्ये राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार करणारा ठराव हा फक्त राज्यसभेतच मांडता येतो. म्हणजे देशाच्या हितासाठी जर राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करण्याची आवश्यकता असेल तर तो अधिकार संसदेला नाहीये, कारण राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा फक्त कोण करतं? राज्यच करतं. परंतु जर राज्यसभेने ठराव संमत केला 2/3 बहुमताने की राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करणं देशाच्या हितासाठी आवश्यक आहे, तो जर ठराव राज्यसभेने संमत केला तर मात्र संसदेला राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा करता येतो आणि हा ठराव राज्यसभेलाच मंजूर करावा लागतो, लोकसभेला तो अधिकार नाही. म्हणजे या बाबतीत राज्यसभा लोकसभेपेक्षा वरचढ ठरते. ही एक बाब झाली. आणि दुसरी बाब आहे ती म्हणजे आपल्या देशामध्ये जर नवीन अखिल भारतीय सेवा सुरू करायची असेल तर त्यासाठी देखील राज्यसभेलाच तो अधिकार दिलेला आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये जसा सध्या इंडियन पोलीस सर्व्हिस किंवा इंडियन प्रशासन, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, IAS, IPS आणि IFS म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, अशा 3 अखिल भारतीय सेवा सध्या आहेत. तर आणखी जर आपल्याला अखिल भारतीय सेवा निर्माण करायची असेल की जी पूर्ण राष्ट्रामध्ये कार्य करेल तर अशी सेवा निर्माण करण्यासाठी देखील राज्यसभेला अधिकार दिलेला आहे, लोकसभेला नाही. या दोन बाबतीमध्ये राज्यसभा लोकसभेपेक्षा वरचढ आहे. म्हणजेच आता बघा, आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या गोष्टीवरून काय समजतं आपल्याला की बहुतांशी बाबतीमध्ये राज्यसभेला लोकसभे एवढंच स्थान दिलेलं आहे. आर्थिक बाबींच्या बाबतीत मात्र राज्यसभेला दुय्यम स्थान आहे आणि काही 2 महत्त्वाच्या गोष्टीसाठी फक्त राज्यसभेला लोकसभेपेक्षा जास्तीचं किंवा महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे एकंदरीतच राज्यसभेला खूप दुय्यम देखील स्थान आपल्या घटनेमध्ये दिलेलं नाही, तर लोकसभेच्या बरोबरीचंच बहुतांशी बाबतीमध्ये स्थान आहे आणि त्याच्यामुळे राज्यसभेचं ते एक महत्त्व आहे की तिला लोकसभेच्या बरोबरीचं स्थान देण्यात आलेलं
आहे. काही बाबतीच आहेत की ज्याच्यामध्ये राज्यसभेला लोकसभेइतके अधिकार नाहीत आणि त्या बाबी म्हटलं की बहुतांशी त्या आर्थिक बाबी आहेत. धनविधेयक असेल, अर्थसंकल्प असेल किंवा अनुदान मागणे असतील, तर या बाबतीमध्ये राज्यसभेला लोकसभेपेक्षा दुय्यम स्थान आहे. तर अशा पद्धतीने आपण राज्यसभेची भूमिका काय आहे त्याचा आपण थोडक्यात अभ्यास केलेला आहे. मग यानंतर आपल्याला पाहायचंय ते म्हणजे संसदेचे विशेष अधिकार. संसदेचे विशेष अधिकार म्हणजे काय बघा. आता पहिल्यांदा विशेष अधिकार म्हणजे काय ते लक्षात घ्या. विशेष अधिकार म्हणजे सर्वसाधारण लोकांपेक्षा वेगळे अधिकार. म्हणजे आपल्याला जे अधिकार आहेत त्यापेक्षा काहीतरी विशेष अधिकार जेव्हा प्राप्त होतात एखाद्या व्यक्तीला, तेव्हा त्याला आपण म्हणतो विशेष अधिकार. आपण राष्ट्रपतीसाठी पाहिलं की राष्ट्रपतींना काही विशेष अधिकार असतात, राज्यपालांना काही विशेष अधिकार असतात. तसंच या संसदेला देखील विशेष अधिकार आहेत. आणि ते विशेष अधिकार कशासाठी आहेत, तर संसद हे आपल्या देशाचं सर्वोच्च असं कायदा बनवणारं मंडळ आहे. त्याच्यामुळे त्याची प्रतिष्ठा, त्याचा दर्जा राखला जाणं गरजेचं आहे. आणि ही प्रतिष्ठा, दर्जा राखण्यासाठी त्याला काही विशेष अधिकार असलेच पाहिजेत आणि म्हणून ते देण्यात आलेले आहेत. तसंच संसदेला आपलं कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडता आलं पाहिजे. त्याच्या सदस्यांना तिथं उपस्थित राहून कोणताही अडथळा न येता ते कार्य पार पाडता आलं पाहिजे आणि यासाठी संसदेला विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. तर हे या ठिकाणी आपण विचारात घेणं गरजेचं आहे. मग आता हे संसदेचे विशेष अधिकार आपण अभ्यासताना ते 2 गटात आपण विभागतोय. एक आहे सभागृहाचे विशेष अधिकार आणि दुसरा आहे संसदेच्या सदस्यांचे विशेष अधिकार. आणि या 2 गटामध्ये आपण ते अभ्यासणार आहोत. एक म्हणजे अख्खं सभागृह म्हणून कोणता अधिकार आहेत, विशेष अधिकार, आणि दुसरं म्हणजे वैयक्तिक सदस्याचे कोणते विशेष अधिकार आहेत. तर या 2 गटामध्ये आपण संसदेचे विशेष अधिकार आहेत ते अभ्यासणार आहोत. मग त्यामध्ये पहिलं लक्षात घ्या सभागृहाचे विशेष अधिकार. मग त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही येतील. तर या सभागृहांना कोणते विशेष अधिकार आहेत तर ते पहिल्यांदा लक्षात घेऊयात. त्यातला पहिला विशेष अधिकार म्हणजे सभागृहामध्ये जे कामकाज चालतं, जी चर्चा होते, जी कामे पार पाडली जातात त्याचा अहवाल प्रकाशित करण्याचा हक्क किंवा अधिकार हा त्या गृहाला आहे. म्हणजे लोकसभेमध्ये आज जी काही चर्चा झाली, जे काही निर्णय झाले, जे काही मतदान झालं किंवा जे काही चर्चा झाली, तर त्याचा अहवाल किंवा त्याचा वृत्तांत प्रकाशित करण्याचा अधिकार हा त्या लोकसभेला आहे. तसंच तो राज्यसभेलाही त्या गृहाच्या संबंधात आहे. म्हणजेच काय तर स्वतःचं कामकाजाचा वृत्तांत प्रकाशित करण्याचा विशेष अधिकार हा त्या संसदेच्या दोन्ही गृहांना आहे. आणि ते गृह दुसऱ्यांनी किंवा इतरांनी तो अहवाल किंवा तो वृत्तांत प्रकाशित करण्यावरती बंधन आणू शकतं. म्हणजे ह्या काय होता त्यांचा विशेष अधिकार होता की संसदेमध्ये जे काही चालतं ते प्रकाशित करण्याचा अधिकार फक्त संसदेलाच आहे, अशा स्वरूपाचं ही तरतूद आपल्या घटनेमध्ये सांगते. परंतु लक्षात घ्या की 44व्या घटनादुरुस्तीने यामध्ये थोडा बदल केला आणि त्यांनी काय केलं की त्या 44व्या घटनादुरुस्तीनुसार असं सांगितलं की संसदेमध्ये जे कामकाज चालतं त्याचा सत्य वृत्तांत हा इतर प्रसारमाध्यम किंवा संसदेखेरीज इतर कोणी व्यक्ती हा सत्य वृत्तांत जशाचा तसा प्रकाशित करू शकतो. त्याच्यावरती संसदेला बंधन आणता येणार नाही. परंतु त्याने फक्त सत्य वृत्तांत सांगायचा आहे. त्याच्यामध्ये स्वतःचं मन, स्वतःचं मत किंवा स्वतःचा निष्कर्ष लावायचा नाही. जे काही घडलं ते जसेच्या तसं त्याने जर प्रकाशित केलं तर त्याच्यावरती संसद बंधन आणू शकत नाही. परंतु संसदेमध्ये जे कामकाज चालतं किंवा संसदेमध्ये जे काही चर्चा होते त्याच्यावरती एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या मताने किंवा स्वतःची भर घालून जर त्याचा वृत्तांत दिला तर तशा वृत्तांतावरती मात्र संसद बंधन आणू शकते. तर हा एक संसदेचा विशेष अधिकार आहे. त्यानंतर पुढचा एक विशेष अधिकार आहे तो म्हणजे गुप्त बैठक घेणे. गुप्त बैठक म्हणजे काय तर त्या बैठकीला फक्त संसदेचे सदस्यच हजर राहू शकतात, बाहेरची व्यक्ती हजर राहू शकत नाही. तर याला म्हणतो आपण गुप्त बैठक आणि हा देखील संसदेचा एक विशेष अधिकार आहे. पुढचा विशेष अधिकार आहे ते म्हणजे गृहाचा अपमान केल्याच्या बदल्यात शिक्षा करणं. म्हणजे लोकसभा असो किंवा राज्यसभा असो त्याचा जर एखाद्या व्यक्तीने अवमान केला तर त्या व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार त्या गृहालाच आहे. म्हणजे न्यायालयामध्ये तक्रार न करता ते गृह स्वतःच त्या व्यक्तीला शिक्षा देऊ शकतं.
मग ती व्यक्ती बाहेरची असेल तर त्याला कारावासाची शिक्षा देऊ शकतं, किंवा जर ती व्यक्ती संसदेचा सदस्यच असेल आणि त्याच सदस्याने जर गृहाचा अपमान केला तर त्या सदस्याला दंड करू शकतं. मग त्याचं सदस्यत्व रद्द करणं असेल, काही दिवस निलंबित करणं असेल, तर अशा स्वरूपाच्या शिक्षा हे गृह करू शकतं. आणि हा संसदेचा विशेष अधिकार आहे. त्यानंतर पुढचा विशेष अधिकार म्हणजे स्वतःच्या कामकाजाचे नियम स्वतः बनवणं. ज्या गृहामध्ये जे कामकाज चालतं त्याचे नियम स्वतःच बनवण्याचा अधिकार हा त्या गृहांना आहे. त्यानंतर पुढचा विशेष अधिकार आहे महत्त्वाचा, तो म्हणजे संसदेमध्ये जे काही कामकाज चालतं, जे मतदान होतं आणि ज्या चर्चा होतात त्यावरती कोणत्याही न्यायालयामध्ये प्रश्न विचारता येत नाही. तर हा संसदेचा विशेष अधिकार आहे. म्हणजे संसदेत जे काही कामकाज ज्या नियमांनी चाललेलं आहे त्याच्यावरती कोणत्याही न्यायालयामध्ये तुम्हाला जाता येत नाही, प्रश्न विचारता येत नाही. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा विशेष अधिकार आहे संसदेच्या गृहांचा, तो म्हणजे कोणत्याही संसदेच्या सदस्याला जर अटक झाली, जर त्याला स्थानबद्ध केलं गेलं तर त्याची तात्काळ माहिती मागवण्याचा अधिकार संसदेला आहे. तर हा त्याचा विशेष अधिकार आहे. म्हणजे संसदेचा सदस्य एखादा खासदार त्याला अटक झाली तर त्याची माहिती मागवण्याचा अधिकार संसदेला आहे. ज्या कोणत्या पोलीस स्टेशनने किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली त्या सदस्याला अटक झालेली असेल तर त्या सदस्याला अटक झाल्याची कारणं, त्याला झाल्याची वेळ, या सगळ्या बाबींची माहिती संसद मागवू शकते आणि ती माहिती देणं त्या अधिकाऱ्यावरती बंधनकारक असतं. तर हे संसदेचे काय आहेत, विशेष अधिकार आहेत. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा अधिकार म्हणजे संसदेच्या आवारामध्ये कोणत्याही व्यक्तीला तिथल्या अध्यक्षाच्या परवानगीवरून अटक करता येत नाही. म्हणजे लोकसभेच्या आवारामध्ये किंवा राज्यसभेच्या आवारामध्ये त्या गृहाच्या अध्यक्षाची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करता येत नाही. मग ती व्यक्ती संसदेची सदस्य असो किंवा बाहेरची आलेली व्यक्ती असो, तर परवानगी घेऊनच अटक करता येतं. तर हे आहेत सभागृहाचे विशेष अधिकार, की त्या गृहाला असणारे विशेष अधिकार आहेत. लक्षात आलं की या विशेष अधिकारांचा वापर करून संसद आपलं प्रतिष्ठा जपू शकते किंवा अवमान करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा करू शकते. आता यानंतर आपल्याला पाहायचेत ते म्हणजे सदस्यांचे विशेष अधिकार. म्हणजे संसद सदस्यांचे वैयक्तिक कोणते विशेष अधिकार आहेत ते विशेष अधिकार आता आपल्याला पाहायचे आहेत. तर आता यामध्ये लक्षात घ्या की पहिला विशेष अधिकार आहे तो म्हणजे भाषण स्वातंत्र्याचा. संसदेच्या सदस्याला संसदेच्या गृहामध्ये भाषण करण्याचं अमर्याद स्वातंत्र्य आहे. म्हणजे बघा, आपल्याला तसं नाहीये. भारताच्या नागरिकाला भाषण स्वातंत्र्य आहे, परंतु ते अमर्याद नाही. त्याच्यावरती मूलभूत अधिकाराचं काय आहे, बंधन आहे. त्याच्यावरती काही बंधने आहेत. तर ती बंधने पाळूनच व्यक्तीला आपल्या भाषण स्वातंत्र्याचा उपभोग घेता येतो. परंतु संसदेच्या सदस्यांना मात्र त्यांनी संसदेमध्ये केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयामध्ये जाब विचारता येत नाही. मग आता याचा अर्थ असा आहे का की संसदेचा सदस्य संसदेमध्ये काहीही बोलू शकतो, कारण त्याला न्यायालयामध्ये तर आपण त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. परंतु जरी न्यायालयामध्ये जाता येत नसलं तरी त्या गृहाला तर आहे ना त्याला अधिकार शिक्षा करण्याचा. न्यायालय जरी शिक्षा करू शकत नसलं तरी ते गृह स्वतः जर एखाद्या सदस्यानं असं बेताल वक्तव्य केलं तर त्या व्यक्तीला शिक्षा करू शकतं. परंतु न्यायालयामध्ये मात्र संसदेच्या सदस्यानं कोणतंही वक्तव्य केलं संसदेमध्ये तरी न्यायालयामध्ये जाता येत नाही. आणि हा त्या सदस्याचा काय आहे, विशेष अधिकार आहे. यानंतर दुसरा संसदेच्या सदस्याचा विशेष अधिकार म्हणजे त्याला अटक करता येत नाही. दिवाणी खटल्याच्या बाबतीमध्ये संसदेच्या सदस्याला अधिवेशन सुरू होण्याच्या आधी 40 दिवस आणि अधिवेशन संपल्यानंतर 40 दिवस या काळामध्ये अटक करता येत नाही. फौजदारी खटला असेल, जर त्याने फौजदारी गुन्हा केलेला असेल तर अशा बाबतीत मात्र त्याला अटक केली जाऊ शकते. परंतु दिवाणी खटल्याच्या बाबतीत अधिवेशन सुरू होण्याच्या आधी 40 दिवस आणि नंतर 40 दिवस त्याला अटक करता येत नाही. त्यानंतर तिसरा विशेष अधिकार आहे तो म्हणजे न्यायिक सेवेपासून त्याला सूट असते. म्हणजे आता लक्षात घ्या, न्यायिक सेवा म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला न्यायालय समन्स बजावू शकतं, म्हणजे त्याला उपस्थित राहण्याचा आदेश देऊ शकतं. एखाद्या खटल्याच्या संबंधात साक्षीदार म्हणून किंवा एखाद्या खटल्याचा निर्णय देण्यासाठी ज्युरी म्हणून एखाद्या व्यक्तीला न्यायालय आदेश पाठवू शकतं, तुम्ही त्या तारखेला उपस्थित राहा न्यायालयामध्ये. आणि अशी उपस्थिती बंधनकारक असते. परंतु यापासून या संसदेच्या सदस्यांना सूट आहे. याचा उद्देश हा आहे की त्यांना
संसदेमध्ये जे कामकाज करायचं आहे संसदेला, तर त्या कामकाज विना अडथळा संसदेच्या सदस्याला तिथं उपस्थित राहून करता यावं यासाठी त्याच्यावरती न्यायिक सेवापासून त्याला सूट दिलेली आहे. म्हणजे एखाद्या न्यायालयानं त्याला जर बजावलं उपस्थित राहण्यासाठी तर तो सदस्य ते नाकारू शकतो आणि हे संसद सदस्याला अधिकार आहे. हा त्याचा विशेष अधिकार आहे. तर असे 3 विशेष अधिकार या संसदेच्या सदस्याला आहेत. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या संसदेमध्ये सभागृहाचे विशेष अधिकार आणि व्यक्तीचे वैयक्तिक विशेष अधिकार हे दिलेले आहेत. तर या 2 गटामध्ये आपण संसदेचे विशेष अधिकार पाहिलेले आहेत. आणि हे विशेष अधिकार कुठून मिळतात, तर आपल्या घटनेमध्ये याची तरतूद आहे. संसदेने काही कायदे केलेत त्यामध्ये त्याची तरतूद आहे. तसेच संसदीय प्रणाली जी आपण ब्रिटनकडून स्वीकारलेली आहे त्याच्या परंपरेनुसार हे आहेत. तसंच लोकसभा किंवा राज्यसभा हे गृहांचे स्वतःचे असे नियम आहेत. त्या नियमामध्ये देखील हे काही विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. तर अशा वेगवेगळ्या स्रोतांमधून हे विशेष अधिकार प्राप्त होतात. तर घटनेच्या 105 मध्ये प्रामुख्याने 2 विशेष अधिकार आपण जे आता पाहिले वरचे त्यातले 2 दिलेत. कोणकोणते, तर एक म्हणजे प्रकाशनाचा अधिकार. आपण म्हटलं ना की स्वतःच्या कामकाजाचा अहवाल किंवा वृत्तांत प्रकाशित करणं हा संसदेचा विशेष अधिकार आहे आणि तो 105 कलमामध्ये दिलेला आहे. तसंच सदस्यांचा भाषण करण्याचा स्वातंत्र्य जे आहे त्याचा विशेष अधिकार देखील यामध्ये देण्यात आलेला आहे. आता लक्षात घ्या की संसदेने याशिवाय काय म्हटलेलं आहे की बाकीचे जे अधिकार आहेत त्या बाबतीत घटनेमध्ये असं वाक्य आहे की भारत स्वतंत्र होताना जे कायदे मंडळाला विशेष अधिकार होते किंवा कायदे मंडळाच्या सदस्यांना विशेष अधिकार होते म्हणजे ब्रिटिशांच्या काळात तेच स्वतंत्र झाल्यानंतर देखील असतील असं एक वाक्य टाकलेलं आहे. आणि त्याच्यामुळं ब्रिटिशांच्या काळामध्ये जे विशेष अधिकार होते तेच पुढे कॅरी फॉरवर्ड झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं हे संसदेचे विशेष अधिकार आपल्या घटना किंवा संसदेचे कायदे किंवा गृहाचे नियम यामधून ते आपल्याला प्राप्त होतात किंवा संसदेच्या सदस्यांना मिळतात. तसंच सभागृहाला देखील मिळतात. तर हे होते संसदेचे विशेष अधिकार. तर या ठिकाणी आपण संसदेचे अधिकार कार्य आणि त्यानंतर संसदेचे विशेष अधिकार आपण पाहिलेले आहेत. हा मुद्दा आपला या ठिकाणी संपतोय.